नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहतात जी डी ऑलराऊंडर यूट्यूब चॅनेल. दर्शको, मी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या अशा माहिती घेऊन येत असतो. अत्यंत महत्वाची घडामोड घेऊन येत असतो. अत्यंत महत्वाच्या योजना घेऊन येत असतो. अत्यंत सामाजिक उपयोग माहिती आपल्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यामुळे दर्शको, आपण सावध होता आणि त्यातून आपल्याला काही शिकायला मिळते, काही फायदा होतो आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा समजतं. तर दर्शको, आजचा व्हिडिओ जरा थोडा वेगळा आहे. एक अतिशय गंभीर प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. दर्शको, कालच आपल्याला नरेंद्र मोदी यांचे भाषण आपण ऐकलं असाल आणि वाऱ्यासारखा मेसेज पूर्ण भारतात हा व्हायरल होत आहे. त्यांनी अत्यंत आपल्याला एक इशारा दिलेला आहे. इशारा जरी म्हटला तरी चालेल. तो काय आहे इशारा हे आपण जाणून घेऊया दर्शक. तर मला एक सांगायचं आहे, अत्यंत अशी ही महत्वाची बातमी, की आपण ज्यावेळी याचा विचार कराल, त्यावेळी आपल्यालाही नक्कीच मनात प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. काल आपले नरेंद्र मोदी यांनी एक आपल्याला पूर्ण भारतीय जनतेला एक आव्हान केलेलं आहे. पण ते आव्हान का केलं हे आपल्याला येणाऱ्या काळातच आपल्याला काळ आणि वेळच सांगेल. ते काय म्हणाले हे आता मी तुम्हाला सांगतो. ते काय म्हणाले, "एक व सोने खरेदी करू नका. परदेशी वस्तू, कपडे खरेदी करू नका. नैसर्गिक खताचा वापर करा. रासायनिक खताचा वापर करू नका. पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी करा." हे समजायचं काय? लॉकडाऊन तर होणार नाही दर्शको. लॉकडाऊन सारखी परिस्थिती तर उपस्थित होणार नाही. म्हणजे मोदी साहेबांनी नेमकं आपल्याला असं का सूचित केलं? हे एक अतिशय गंभीर कारण असू शकतं. आता 5 राज्यातल्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याचे निकालही लागलेले आहेत. तोपर्यंत एकही वाच्यता मोदी साहेबांनी केली नव्हती. तर त्यांनी आत्ताच हे असं वाच्यता का केली? कारण काय? आणि आपल्याला त्यांना काय इशारा द्यायचा आहे? हाच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. डिझेल, पेट्रोल खरेदी त्याची कमी करा. रासायनिक खताचा वापर करू नका. सोने खरेदी करू नका. मेट्रोने प्रवास करा. याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? म्हणजे अजून त्यांना काय सूचना द्यायची आहे? हा सुद्धा एक मोठा गंभीर प्रश्न होतो. तर मला आपल्या जनतेला एक काही गोष्टी मला सांगायच्या मला वाटल्या. कारण मी जे त्यांचं भाषण मी त्याच्यावर एक अभ्यास केला, की नेमकं काय आहे. दर्शको, ही काहीतरी वादळापूर्वीची शांतता म्हटली तरी चालेल. की काहीतरी आपल्याला त्यांनी एक मेसेज नॉर्मली एक आपल्या डोक्यात एक विषय सोडून दिलेला आहे. येणाऱ्या काळात दर्शको, 2026 असेल, 27 असेल, 28 असेल, अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपण यातून बोध काय घ्यायचा आहे? आर्थिक बचत कशी होईल याच्याकडे विचार तुम्ही केला पाहिजे. अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. महागडी वस्तू, महागडे साहित्य असतील, वेगवेगळे प्रॉडक्ट असतील, हे आपण कमी खरेदी केले पाहिजेत. शक्य होईल तितकी आपण बचत केली पाहिजे. आहेत पैसे, आहेत आपली आर्थिक व्यवस्थित आपण नोकरदार आहे, पैसा आहे, म्हणून आपल्याला अनावश्यक खर्च करून जमणार नाही. जे नोकरदार लोकं आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, मोठमोठे व्यावसायिक आहेत, गर्भ श्रीमंत आहेत, त्यांना काही अडचण येणार नाही. यामध्ये नुकसान आहे ते सामान्य व्यक्तीचं. जो मोलमजुरी करतो, रोजंदारीवर काम करतो, मध्यमवर्गीय आहे आहे
कंपनीमध्ये, प्रायव्हेट संस्थामध्ये काम करतोय, आपला उदरनिर्वाह चालवतोय. अशा लोकांना अतिशय गंभीर परिस्थिती ही वर्तवली गेलेली आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त अनावश्यक खर्च हा टाळला पाहिजे. तरच आपण व्यवस्थित यामध्ये राहू शकतो. कारण मोदी साहेबांचा इशारा हा न समजण्याच्या पलीकडे आहे. लॉकडाऊन सारखी परिस्थिती जर उद्भवली, तर अतिशय प्रमाणात नाहक त्रास सामान्य लोकांना सोसावा तर लागणारच आहे. त्यांनी सूचना दिलेली आहे, त्याच्या पाठीमागचा अर्थ तुम्ही जाणून घ्या नेमका काय आहे. आपल्याला एकतर्फी त्यांनी इशारा दिलेला आहे. महागाई ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे दर्शको. अतिशय महागाई प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आता तुम्ही बघताय महागाई किती वाढलेली आहे. आणि त्यात जर हे असे जर इशारे आपल्याला जर मिळत असतील, तर सामान्य जनतेने नेमकं करायचं तरी काय? हा पण एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपण अनावश्यक खर्च करू नका. जितकं लागल तितकं तुम्ही स्वतःवर खर्च करा. तरच ही व्यवस्थित बॅलन्स ठेवा आणि आत्तापासूनच तुम्ही तयारी केली पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित तयारी जर केली, तर ह्या पुढच्या येणाऱ्या संकटातून, वादळातून आपण वाचू शकतो. अतिशय हे सोपं नाही आहे दर्शको. तुम्हाला येणाऱ्या काळात समजेल. आता तुम्हाला वाटत असेल, की हा काय सांगतोय? पण ही खूप गंभीर परिस्थिती आहे दर्शको. लॉकडाऊनपेक्षा पण भयानक परिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध राहा. वेळीच जर सावध झाला, तर यातून तुम्ही तग काढू शकताय. व्यवस्थित बॅलन्स करू शकताय. अन्यथा आपल्याला खूप म्हणजे खूप सोसण्या व्यतिरिक्त आपल्याला पर्याय नसेल आणि यातून तुम्ही सावरणार सुद्धा नाही. त्यामुळे सामान्य वर्गांना खास करून मला सांगायचं आहे, योग्य वेळी आपण जर काही काय उपाययोजना केल्या असतील किंवा काय असतील, त्याचा परत एकदा अभ्यास करा. परत एकदा व्यवस्थित आपलं आर्थिक जी आपली वाटचाल आहे, भविष्यात आपल्याला जर लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवली, तर आपण तो काळ व्यवस्थित घरी राहून काढू शकतो. व्यवस्थित परिस्थिती हँडल करू शकतो. अशा याच्यातून आजपासूनच तुम्ही यातून पाहायला सुरुवात करा. एक चार्ज शीट व्यवस्थित तयार करा आणि त्यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. एक ती कालची बातमी मी वाचली. मला काही सांगावं वाटलं म्हणून मी आपल्यासमोर आलो आणि माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मी बातमी आपल्याला दिलेलीच आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा दर्शको अत्यंत अशा महत्त्वाच्या बातम्या असतील, योजना असतील, कोणत्याही स्वरूपाच्या ज्या आपल्या उपयोगी असतील, त्या मी या जी ऑलराउंडर या YouTube चॅनेलद्वारे मी आपल्यासमोर प्रस्थापित करेन. तोपर्यंत साईडला दिलेल्या घंटीवर बटन दाबून जी ऑलराउंडर हे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं, तरच अशा महत्त्वाच्या बातम्या मी आपल्यासमोर सादर करेन आणि आपल्याला सावध करत जाईन. त्यामुळे आपण त्वरा करा आणि जी ऑलराउंडर या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. तर दर्शको, आता आपण या विषयावर आता आलेलो आहोत. मोदींनी असं का बोलले? तर ते बोलण्यामागे एक मोठा विषय आहे. निवडणुका होईपर्यंत शांत बसले होते. आता निवडणुका झालेल्या आहेत. निकाल लागलेला आहे 5 राज्यांचा. त्यामुळे आता 100% येणाऱ्या काळात काहीतरी मोठी घडामोड होणार आहे, हे नक्की. त्यामुळे आपण तयारीत राहा. मला आपल्याला सावध करायचं आहे. त्या उद्देशाने मी आपल्यासमोर आलेलो आहे. जो कोणी व्हिडिओ आपण पाहताय, कुठून पाहताय आणि आपल्या पण मनात काही प्रश्न असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपण तिथे कमेंट करा. मी आपल्याला त्याचं उत्तर पण देईन आणि गांभीर्यानं घ्या. कालचं मोदींचं भाषण गांभीर्यानं घ्या. आपण गांभीर्यानं घेतलं तर यातून वाचाल. नाही घेतलं
तर आपल्याला खूप मोठा त्रास सोसावा लागेल हे मात्र नक्की. त्यामुळे आतापासूनच आपली जी आर्थिक परिस्थिती आहे, जी घडी आहे, जी विस्कटली असेल, तर ते व्यवस्थित कशी होईल याच्यावर आपण भर द्या. आणि लॉकडाऊन सारखा जर काळ जर कधी भविष्यात आला, तर आपण त्यामध्ये व्यवस्थित राहू. यासाठी उपाययोजना आतापासूनच सुरू करा. लॉकडाऊन म्हणजे कोरोनासारखा नाही. लॉकडाऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये येऊ शकतो. कुठल्याही व्यवस्थित फक्त आजारच यावा असं नाही. त्यामुळे आर्थिक पूर्ण जगात युद्ध चाललेलं आहे. प्रत्येक देश एकदम पेटून उठलेले आहेत. त्यांच्या त्यांच्या देशातून पूर्ण भयानक परिस्थिती उपस्थिती झालेली आहे. ऑलरेडी आपल्या आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन हा जाहीर झालेला आहे. घरातून काम करतायत सगळे. पाकिस्तान असेल, आपला बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळसारखा देश असेल, म्हणजे आजूबाजूचे काही जे आहेत देश आपल्या, बरेच देश असे आहेत, की तिथे आता सध्या लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. घरातूनच सर्व व्यवहार उद्योग करत आहेत. त्यामुळे आपण सावध राहा. आणि मी तर माझं कर्तव्यच आहे आपल्याला सावध करणं. येणाऱ्या काळात सुद्धा मी आपल्याला अशीच व्हिडिओ आपल्यासमोर सादर करणार आहे. आपल्याला सावध करण्याचं काम करणार आहे. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे, आपण सावध राहा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.